श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणी किंवा बाधा केलेली असेल किंवा काळी जादू केलेली असेल तर ती आपण कशी ओळखायची आणि कशा म्हणजे आपल्याला काय लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे। तर सर्वात प्रथम काळी जादू किंवा करणी किंवा नजर लागलेली असेल तर काय लक्षणं असतात ते, तर काळी जादू झालेली व्यक्ती ही खूप गप्प असती, ती नेहमी तिच्याच म्हणजे धुंदीत असती किंवा ती तिच्याच नादात असते असं म्हणायला काही हरकत नाही आहे। तर नंतर आहे की या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी आत्महत्येचे विचार तिच्या मनामध्ये येत असतात, नेहमी त्यांना एकटं वाटत असतं। तसेच नंतर कोणत्याही कामात त्या व्यक्तीचे मन लागत नाही, म्हणजे ती एकटी पडते किंवा नंतर 4 नंबरचं आहे की शरीराने व मनाने ती व्यक्ती खंगून जातात, अगदी त्यांना म्हणजे जीवन नकोस असं वाटायला लागतं। नंतर आहे की त्या व्यक्तीचा स्वभाव हा चिडचिडा होत असतो, चिडचिडा बनतो, ती व्यक्ती सतत आजारी पडते, म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती व्यक्ती सतत आजारी पडत असते। आणि अशा नंतर त्या व्यक्तीचे नखेही काळे दिसतात। नंतर आहे की 8 नंबरला आहे की घरातील जर एखाद्या व्यक्तीला जर बाधा झालेली असेल तर आपण असं समजायचं की घरातील तुळशीचे रोपटे हे पटकन सुकू लागतात। सर्वात आधी म्हणजे झाडंही आपल्या घरातले सुकायला लागतात, परंतु सगळ्यात आधीच तुळस ही पटकन सुकती या घरामध्ये। नंतर 9 नंबरला आहे की या व्यक्तींचे डोके अचानक दुखायला लागतात आणि नंतर अचानक ते कमी होऊ लागतात, म्हणजे असं समजायचं की ही बाधा झालेली आहे किंवा काळी जादू कुणीतरी केलेली आहे। नंतर 10 नंबरला आहे की अशा व्यक्तींच्या जीवनात आनंद अजिबात उरत नाही, म्हणजे त्या व्यक्तींना सुख मिळत नाही, म्हणजे अगदी एकटेपणा किंवा खूप असूनही सतत त्यांना निराशा वाटते, सर्व चांगलं असूनही त्यांना एकटेपणा वाटतो किंवा त्यांना असं वाटतं की या आयुष्यात माझं ओलं काहीच नाही, सगळंही संपलं किंवा मनाने त्या पूर्णपणे खंगून जातात। नंतर 11 नंबरला आहे की आपण डॉक्टरांचा कितीही उपाय केला किंवा डॉक्टरांचे उपाय घेऊनही कोणताही त्यांना फायदा होत नाही, त्यामुळे त्यांना चिंता, डिप्रेशन, आत्महत्या यासारखे विचार मनात येतात, घरापासून दूर जाण्याचे विचारही या व्यक्ती करत असतात। त्यानंतर आहे की प्रत्येक कामात बाधा येते, म्हणजे कोणतंही काम आपण करायला जाऊ तर ते व्यवस्थित न होणे किंवा त्यात अडचणी येणे, घरात अशांतता वाटू लागणे किंवा सतत घरामध्ये वादविवाद होतात, चिडचिडेपणा येतो त्या व्यक्तीमध्ये। नंतर आहे की काळी जादू झालेली व्यक्ती झोपेत खूप मोठ्याने रडते किंवा अचानक किंचाळून उठते किंवा अचानक त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे झटके येतात किंवा त्या व्यक्तीला विविध असे म्हणजे भीतीदायक अशी स्वप्न पडतात या व्यक्तींना। नंतर या व्यक्तींना आहे की रात्रीची झोप लागत नाही, त्यांना निद्रानाशीचा त्रास होतो, म्हणजे त्यांच्या मनामध्ये सतत त्यांचे विचार चालू असतात त्यामुळे। आणि अशा व्यक्तींना जर आपण दवाखान्यात नेलं तर दवाखान्यात नेल्यानंतर ती व्यक्ती म्हणजे डोकं दुखतंय म्हणून जाती, तर परंतु त्याचा विलाज नंतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डायरेक्ट आपल्या पोटात पण दुखायला लागतं, डोक्यातलं बंद होतं, डॉक्टर पोटातलं चेक करायला गेल्यानंतर त्यांना डोक्यात दुखतं, म्हणजे अशा प्रकारे ती जी काळी जादू असती ती म्हणजे त्यांना माहीत असतं की हे उपाय करणार, त्यामुळे ती एक जागा सोडून दुसरीकडे ती जात असती, ती शक्ती जी आहे ती। त्यामुळे आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतरही डॉक्टर आपल्याला सांगतात की तुमचे रिपोर्ट नॉर्मल आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा काही त्रास झालेला नाही, परंतु आपल्याला तर असं ज्यावेळेस असं होईल तुम्हाला की आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात किंवा अचानक आपल्याला डोकं दुखतं म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, तर तिथं गेल्यानंतर आपलं पोट दुखायला लागतं किंवा इतर कोणताही हात दुखतो किंवा इतर ठिकाणी आपलं दुखतं, जर आपण ते चेक करायला गेलो तर नंतर आणखीन दुसरीकडेच दुखतं, म्हणजे काय तर हे समजायचं की आपल्याला काळी जादू झालेली आहे। कारण ही शक्ती जी आहे ती आपल्याला ती शक्ती घाबरल्यामुळे ती दुसरीकडे जात असते, पळत असते आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे आपण यावरती आपण लगेच समजायचं की आपण काळी जादू आपल्याला झालेली आहे। तर यावरती सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपण नवनाथांचं 900 श्लोकी हा ग्रंथ आहे तो वाचायचा असतो। असं कुणाला जर आढळलं तर आपण त्यावरती 900 श्लोकी जे नवनाथांचा ग्रंथ आहे तो आपण सतत आपल्याला घरामध्ये एक एक अध्याय असं पठण करायचं आहे, कारण या जगामध्ये सर्वात
तारून नेणारं म्हणजे एकमेव आहे ते म्हणजे श्री दत्त गुरु किंवा नवनाथ, यापैकीच आपल्याला हे यातून वाचू शकतात. त्यामुळे आपण ह्या ग्रंथाचे आपण घरामध्ये पारायण करायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.